पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे निधीला अवैध दारू विक्रेते यांना दणका। अनेक महिला पुरुष विक्रेत्यावर केली कारवाई व अनेक ठिकाणी केले गुन्हे दाखल। धाराशिव उस्मानाबाद खंडणी आणि चोरीचे घडले गुन्हे। धाराशिव उस्मानाबाद येथे चहा दुकानदारास खंडणीसाठी मारहाण। वाणेवाडी येथे शेळ्या व बोकडाची चोरी। भूम तालुक्यात आरसोली येथे सौर ऊर्जा प्रकल्पाची 38,000ची केबल चोरी। भूम ढोकी धाराशिव येथे झाले गुन्हे दाखल। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी वाल्ली चुरस। चुरस-तेर जीप गटात अर्चनाताई पाटील, सक्सेना सलगर व कीर्तिमाला खटावकर यांच्यात तिघीमध्ये कोणाला मिळते पसंती? 9 फेब्रुवारीला पत्ते EVM मधूनच खुलणार। तुळजापूर तालुक्यात काक्रंबा येथे साठवण तलावात म्हशी उतरल्याने बाहेर काढताना आगंद कोरे यांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने झाला मृत्यू। विशेष म्हणजे 9 महिन्यापूर्वीच पत्नीचेही निधन झाल्याने कुटुंबावर झाला मोठा आघात। सावंत कुटुंबातील चुलता पुतण्याचा वाद चिघळला। आमदार तानाजी सावंत यांनी पुतण्या धनंजय सावंत यांच्यावर केली सडकून टीका। म्हणाले, विरोध करणारास मतदार खड्यासारखे फेकून देतील बाजूला। येणाऱ्या काळात टीव्ही, AC, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त, त्यामुळे हौशी लोकांना मिळणार दिलासा। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लग्नासाठी मिळणार 30,000 रुपये अनुदान। बांधकाम कामगारासाठी आपल्या मुलामुलीची सविस्तर माहिती ऑनलाईन भरून अर्ज करण्याचेही केले आवाहन। घराणेशाहीच्या स्वप्नावर मतदारांची पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही। तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली सडकून टीका। केंद्राच्या अर्थसंकल्पावर आमदार कैलास पाटील यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनाचा खेळ आहे, सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच, असेही व्यक्त केले मत। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आला हटलादेवीचा तलाव चर्चेला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हटलादेवी तलावाविषयी केलेल्या घोषणा, फसव्या घोषणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल। ह्या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।